फायनली आज मी बनवल्या. त्याआधी बघा सकाळी ना सगळी कामं वगैरे आवरली होती आणि रात्रीच मी आंबलीसाठी ना नाचणीचं पीठ ना दह्यामध्ये भिजत घातलं होतं. ते सकाळी ना पाणी गरम करून ना आंबील करायला घेतली होती. आंबील ना आपल्या शरीरासाठी इतकी चांगली आहे सांगू ना. वर्षभर पिली तरी ना आपल्याला काही त्याचा प्रॉब्लेम नसतो. ज्यांना हीट प्रमाण असतं किंवा मुळव्याधीचा त्रास असतो किंवा उन्हाळ्याचा त्रास असतो त्यांनाही आंबील ना भरपूर चांगले असतं. आणि आमच्या घरी तरी नेहमी असते, कारण ना आमच्या घरी ना आहोंनासुद्धा मुळव्याधीचा त्रास आहे आणि बाळसुद्धा ना आवडीनं पितं. हे ब्राऊन ज्यूस म्हणून आवडीनं पितं. त्यानंतर ना मी ब्लाऊज कट करून घेतला, एकाच शिवायचा होता म्हणून. आणि दुपारच्या वेळेला ना आता सध्या तरी ना अननसचं सीझन भरपूर चालू आहे आणि पावसाळा चालू झाल्यावरच ना हे अननस येतात. त्याच्यामुळे आज अननससुद्धा कापून घेतला आणि खाल्लं. ह्या पावसाळ्याचं ना पहिलं फळ खाऊन घेतलं आणि संध्याकाळ झाली होती. दिवा अगरबत्ती करून घेतली. तुळशीलासुद्धा दिवा ठेवून घेतला. माझ्याकडे तुळस नाही, पण ना मी तुळशीच्या नावानं बाहेर दिवा लावते, ते सुद्धा करून घेतलं. आणि संध्याकाळी ना मी चकल्यांचं सगळं रेडी करून घेतलं. मी चकल्या गाळत होते आणि हो तळून घ्यायला मला मदत करत होते. आणि अशा काही सगळ्या चकल्या तळून घेऊन अशा काही बनल्या होत्या. छान कुरकुरीतसुद्धा झाल्या होत्या. नंतर ना उशीर झाला होता म्हणून ना बाळालासुद्धा पटापट खाडवायला घेतलं होतं, कारण ना मुलांना ना उशीर झाला ना खाडवण्याचा स्वतः जेवायचे प्रॉब्लेम भरपूर असतात. तिलासुद्धा खाडवून घेतलं. असा झाला आजचा दिवस. आणि व्हिडिओ आवडला ना नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू